राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि सोलापूर महानगरपालिकेतील माजी गटनेते किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांनी बुधवारी रात्री उशिरा भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला। हॉटेल बालाजी सरोवर येथे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश झाला। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यामुळे आपल्या भागाचा प्रभागाचा तसेच शहराचा विकास अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल। ही भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि सोलापूर महानगरपालिकेतील माजी गटनेते किसन जाधव, माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्यासारख्या अनेक नेत्यांची आहे। त्यांचे शहरातील समाजकारण आणि राजकारणात चांगले नाव आहे। ते भारतीय जनता पार्टीच्या कुटुंबात आल्याचा आनंद आहे। माजी नगरसेवक किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या भारतीय जनता पार्टीतील प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक 22 मधील 4ही उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडून येतील याचा आम्हाला विश्वास आहे, असेही पालकमंत्री जयकुमार गोरे या प्रसंगी म्हणाले। प्रवेश तर त्यांचा 5 वाजताच होणार होता, पण तो पक्षीय काम, बैठका, मीटिंग या सगळ्या व्यवस्था चालू होत्या, त्यामुळे थोडासा उशीर झाला। तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि या शहराचा अनेक वर्षापासून नगरसेवक म्हणून काम करत असलेले किसनजी जाधव आणि नागेशजी गायकवाड हे जे पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जवळजवळ 4 टर्मचे नगरसेवक आहेत, त्यांचे अन्य सहकारी आहेत। त्या सगळ्यांचा आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे आणि उद्या पक्ष पार्टी कार्यालयामध्ये आमच्या अध्यक्ष रोहिणी त्यांचं स्वागत करतील आणि शहरातली एक चांगली लोक ज्यांचं या शहरामध्ये समाजकारण, राजकारणामध्ये खूप चांगलं नाव आहे, ते भारतीय जनता पक्षासोबत आल्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे। भाऊ, मुंबईत होणार का सोलापुरातच हा निर्णय होणार आहे माहिती बाबतीतचा? माहितीचा निर्णय सोलापूरमध्येच होईल आणि आम्ही आमच्या मित्रपक्षाशी उद्या आम्ही चर्चा करू आणि येणाऱ्या 1-2 दिवसामध्येच त्याचा निर्णय जाहीर आम्ही करू आणि या महापालिकेमध्ये युती करायची किंवा नाही करायची या संदर्भातले सगळे अधिकार आमच्या स्थानिक नेतृत्वाला आम्ही दिलेले आहेत। प्रदेशने पण त्याच्या सूचना दिलेल्या आहेत। आमचे 3ही आमदार आहेत, शहराचे अध्यक्ष आहेत, या संबंधित पक्षाशी माहितीतल्या आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करतील, त्यामुळे असा काही खोडा पडण्याचे फार चान्सेस कमी आहेत। पण आम्ही या प्रभागातले 4च्या 4ही नगरसेवक भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून आले पाहिजेत, ही आमच्या भारतीय जनता पक्षाची भावना आहे आणि त्या भावनेतून आम्ही चांगल्या लोकांना सोबत घेऊन पुढे जायचं, किंवा याही लोकांचा भारतीय जनता पक्षावर विश्वास आहे की आम्ही भारतीय जनता पक्षातनं गेलो तर आम्हाला आमच्या भागाचा विकास करता येईल, प्रभागाचा विकास करता येईल, शहरासाठी काम करता येईल, ही भावना त्यांची असल्यामुळे आम्ही त्यांना सोबत घ्यायचा निर्णय घेतला। या प्रसंगी आमदार सचिन कल्याण शेट्टी, माजी नगरसेवक विनायक कोंडाल, माजी नगरसेवक प्रथमेश कोटे, माजी नगरसेवक गुरुशांत दुत्तरगावकर आदी उपस्थित होते। या प्रसंगी तकारी समाजाचे युवक अध्यक्ष विनोद जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड, तकारी समाजाचे माजी अध्यक्ष सचिन जाधव, अमोल लकडे, सागर कांबळे, दत्ता वाघमारे, उमेश जाधव, स्वप्नील शिंदे, कौसेन कुरेशी व माऊली जरग आदींनीही भाजपामध्ये प्रवेश केला। राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, खासदार सुनेत्राबाई पवार, खासदार सुनील तटकरे साहेब या 3ही नेत्यांनी मी राष्ट्रवादी पक्ष स्थापनेपासून पक्षामध्ये काम जेव्हा केलं त्यावेळेस त्यांनी मला भरभरून आशीर्वादाने प्रेम दिला। परंतु या ठिकाणी सोलापूर शहरातील जे स्थानिक शहर अध्यक्ष आहेत संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान या दोन्ही शहरातील स्थानिक नेत्यांनी माझ्या प्रभागामधील सामाजिक भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता किंवा आम्हाला विश्वासात न घेता त्या ठिकाणी गेल्या 2 दिवसापूर्वी वरिष्ठ नेत्यांना चुकीची माहिती देऊन अजित बनसोडे यांचा त्या ठिकाणी पक्षप्रवेश घेतला। त्याच पद्धतीनं इतरही काही लोकांचा पक्षप्रवेश त्यांनी घडवून आणला। आमच्या त्या दोघांचाही हेतू हाच आहे की आमच्या भागामध्ये आमचा पॅनल त्या ठिकाणी विजयी होऊ नये
हा वाईट हेतू त्या दोघांच्या मनामध्ये आल्या कारणानं त्यांनी तो पक्षप्रवेश घडवून घेतला. तो पक्षप्रवेश झाल्यामुळं नाईलाजास्तव मला हा आज भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आणि भारतीय जनता पार्टीमधून जो सर्वांगीण विकास देशभरात राज्यभरात होत आहे तो माझ्याही भागामध्ये सोलापूर शहरामध्ये सर्वत्र विकासच होत आहे. त्यामुळं आज भारतीय जनता पार्टीचा निर्णय घेतलेला आहे.